तूळ राशी 11 एप्रिलला ग्रहांची चाल पालटणार. वेळीच सावध व्हा. नमस्कार. आपल्या स्वामी कृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तूळ राशीच्या लोकांनो, आज 11 एप्रिल. आज अवकाशात अशा काही हालचाली घडत आहेत ज्या तुमच्या आयुष्याचा पाया हलवू शकतात. नियतीने तुमच्यासाठी एक चक्रव्यूह रचला आहे आणि जर तुम्ही आज सावध झाला नाहीत तर येणारा काळ तुम्हाला खूप मोठी किंमत मोजायला लावू शकतो. आजचा हा व्हिडिओ केवळ राशी भविष्य नाही, तर तुमच्या आयुष्यात येणाऱ्या संकटाची पूर्वसूचना आणि त्यातून बाहेर पडण्याचा खात्रीशीर मार्ग आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी स्वामींचा असा एक निरोप सांगणार आहे जो ऐकून तुमच्या काळजाचा ठोका चुकेल. आत्ताच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहून तुमची श्रद्धा व्यक्त करा, कारण आज तुम्हाला त्यांच्या आधाराची सर्वात जास्त गरज आहे. नमस्कार भक्तांनो, आपल्या स्वामी कृपा चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत. आज 11 एप्रिल 2026 शनिवारचा दिवस. आज शनी आणि मंगळाची स्थिती तूळ राशीच्या जातकांसाठी काही विशेष संकेत देत आहे. आजचे बोधवचन लक्षात ठेवा. जेव्हा परिस्थिती तुमच्या हाताबाहेर जाते तेव्हा समजून जा की आता ती स्वामींच्या हातात गेली आहे. तुम्ही फक्त संयम ठेवा, विजय तुमचाच असेल. आजचा दिवस तुमच्यासाठी परीक्षेचा आहे, पण स्वामींच्या आशीर्वादाने तुम्ही ही परीक्षा नक्कीच उत्तीर्ण व्हाल. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने आजचा दिवस तूळ राशीच्या लोकांसाठी मिश्र स्वरूपाचा आहे. नोकरी करणाऱ्या जातकांना आज कामाच्या ठिकाणी खूप जास्त मानसिक दडपण जाणवू शकते. तुम्ही केलेल्या कष्टाचे श्रेय आज कदाचित दुसरेच कोणीतरी घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल, ज्यामुळे तुमच्या मनात चिडचिड निर्माण होऊ शकते. पण सावध रहा, आज कोणाशीही वाद घालू नका. वरिष्ठ तुमच्या कामावर बारीक लक्ष ठेवून आहेत. तुमच्या बोलण्यातला उद्धटपणा तुमची वर्षानुवर्षाची प्रतिमा डागळवू शकतो. व्यावसायिकांसाठी आजचा सल्ला असा आहे की नवीन भागीदारी किंवा मोठे आर्थिक करार आज पूर्णपणे टाळावेत. एखादा जुना विश्वासू माणूस तुम्हाला आज चुकीची माहिती देऊन तुमचे नुकसान करू शकतो. आज फक्त नित्य नियमाची कामे करा आणि कोणताही मोठा निर्णय उद्यावर ढकला. आर्थिक स्थिती. आर्थिक आघाडीवर आज ग्रहांची चाल तुम्हाला सावध करत आहे. आज तुमची मिळकत स्थिर असली तरी अचानक उद्भवणारे खर्च तुम्हाला चिंतेत टाकू शकतात. आज धनहानी होण्याचे योग दिसत आहेत, त्यामुळे विनाकारण खर्च टाळा. शेअर मार्केट किंवा सट्टेबाजी करणाऱ्यांनी आज अजिबात धाडस करू नये, कारण मोठे नुकसान सोसावे लागण्याची शक्यता आहे. कोणालाही आज उसने पैसे देऊ नका, कारण ते पैसे परत मिळण्याची आशा खूप कमी आहे. घरासाठी लागणाऱ्या काही अनावश्यक वस्तूंची खरेदी आज टाळा. बचतीवर भर द्या, कारण येणाऱ्या काळात तुम्हाला पैशांची मोठी गरज भासू शकते. स्वामींचे स्मरण करा, ते तुमची झोळी कधीच रिकामी ठेवणार नाहीत. आरोग्याच्या बाबतीत आज दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. तूळ राशीच्या जातकांना आज विशेषतः पित्त, डोकेदुखी किंवा डोळ्यांचे त्रास जाणवू शकतात. कामाच्या व्यापामुळे तुम्ही जेवण वेळेवर घेणार नाही, ज्याचा परिणाम तुमच्या पचनावर होईल. आज शक्य असल्यास बाहेरचे अन्न खाणे टाळा. शरीराला विश्रांतीची नितांत गरज आहे. मानसिक ताण इतका वाढू देऊ नका की त्याचा परिणाम तुमच्या झोपेवर होईल. आज रात्री झोपण्यापूर्वी 5 मिनिटे तरी ध्यान करा किंवा स्वामींच्या नामाचा जप करा. यामुळे तुमचे मन शांत होईल आणि तुम्हाला नवीन ऊर्जा मिळेल. कौटुंबिक जीवन. कुटुंबात आज थोडे तणावाचे वातावरण राहू शकते. छोट्या छोट्या गोष्टींवरून जोडीदाराशी खटके उडू शकतात. तुम्ही तुमच्या कामात इतके व्यस्त असता की घरच्यांना वेळ देणे विसरता, याची जाणीव तुम्हाला आज करून दिली जाईल. आज घरातील जुनी भांडणे किंवा वाद उकरून काढू नका, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल. मुलांच्या भविष्याची काळजी आज तुम्हाला सतावेल, पण त्यांच्यावर रागवण्यापेक्षा त्यांना प्रेमाने समजून घ्या. वडिलांच्या प्रकृतीची आज विशेष काळजी घ्या. सायंकाळच्या वेळी घरात एखादे धार्मिक कार्य किंवा स्वामींची आरती करा, ज्यामुळे घरातील नकारात्मकता नष्ट होईल आणि शांतता नांदेल. विद्यार्थी. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस एकाग्रतेचा अभाव दर्शवित आहे. मन अभ्यासातून उडून मनोरंजनाकडे वळेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज कोणत्याही अफवांकडे लक्ष देऊ नये. तुम्ही जे कष्ट आत्ता करत आहात त्याचे फळ मिळण्यास थोडा विलंब होऊ शकतो, पण ते नक्की मिळणार आहे. आज कठीण वाटणाऱ्या विषयांचा अभ्यास करण्यासाठी शिक्षकांचे किंवा मोठ्या भावा बहिणींचे मार्गदर्शन घ्या. अभ्यासाला बसण्यापूर्वी 5 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा. तुमची एकाग्रता नक्कीच वाढेल. नकारात्मक ऊर्जा आणि शत्रुबाधा निवारण.
तूळ राशीच्या व्यक्ती या स्वभावाने खूप प्रेमळ आणि सरळ असतात, पण याच गोष्टीचा फायदा घेऊन अनेकदा लोक तुमच्या पाठीत खंजीर खूप असतात. आज 11 एप्रिलला ग्रहांची स्थिती अशी आहे की तुमच्या प्रगतीवर जळणारे लोक सक्रिय होऊ शकतात. काही लोक तुमच्यासमोर गोड बोलतील, पण तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल वाईट अफवा पसरवण्याचं कारस्थान रचतील. आज तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा मित्रपरिवारात अशा लोकांपासून अंतर राखावे लागेल जे तुमच्या मनात नकारात्मक विचार भरतात. तुम्हाला अनेकदा असं वाटतं ना की विनाकारण तुमचे डोके जड होतंय, घरात चिडचिड वाढते आहे किंवा कामात यश मिळता मिळता राहून जातंय. ही सर्व लक्षणे तुमच्या आजूबाजूला असलेल्या नकारात्मक ऊर्जेची आहेत. यावर मात करण्यासाठी आज स्वामींच्या चरणी प्रार्थना करा. कोणावरही डोळे मिटून विश्वास ठेवू नका आणि आपल्या योजना पूर्ण झाल्याशिवाय कोणाजवळही बोलून दाखवू नका. लक्षात ठेवा, गुप्तता हेच आज तुमचे सर्वात मोठे संरक्षण कवच आहे. शत्रू कितीही शक्तिशाली असला तरी स्वामींच्या कृपेने त्यांचे सर्व वार रिकामे जातील. तुम्ही फक्त आपल्या कर्मावर आणि स्वामींच्या नामावर विश्वास ठेवा. विशेष सावधानता व सतर्कता. आजची सर्वात मोठी चेतावणी म्हणजे तुमचा अतिविश्वास. कोणत्याही कागदपत्रावर वाचल्याशिवाय सही करू नका. आज वाहन चालवताना अतिशय सावध राहा. शक्य असल्यास वेगावर नियंत्रण ठेवा. आज रागाच्या भरात कोणालाही असे शब्द बोलू नका जे तुम्हाला नंतर मागे घेता येणार नाहीत. नातेसंबंधांमध्ये आज पारदर्शकता ठेवा. कोणीतरी तुम्हाला चुकीच्या मार्गाला लावण्याचा प्रयत्न करेल, पण आपल्या विवेक बुद्धीचा वापर करा. शुभ रंग आणि भाग्यवान अंक. आजचा शुभ रंग पांढरा आणि राखाडी ग्रे आहे. पांढरा रंग तुमच्या मनातील विचारांना शांत करेल. आज एखादा पांढरा रुमाल सोबत ठेवावा. आजचा भाग्यवान अंक 6 आहे. 6, 15 किंवा 24 या अंकांशी संबंधित कामे आज तुम्हाला यश देऊ शकतात. महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना या अंकांचा विचार करा. स्वामींचा महाउपाय. आजची विशेष स्वामी सेवा म्हणजे संध्याकाळी तुपाचा दिवा लावून तारक मंत्राचे 11 वेळा पठण करा. जर तुमच्यावर खूप कर्ज असेल किंवा पैशांची अडचण असेल तर आज एका पांढऱ्या कागदावर श्री स्वामी समर्थ लिहून तो कागद आपल्या पाकिटात ठेवा. आज एखाद्या गरीब व्यक्तीला दूध किंवा साखर दान करा. या उपायाने तुमच्या कुंडलीतील बाधा दूर होईल आणि स्वामींची कृपा तुमच्यावर सदैव राहील. भावनिक साध. माझ्या तूळ राशीच्या प्रिय भक्तांनो, मी जाणतो की तुम्ही सध्या कोणत्या मनस्थितीतून जात आहात. जगाला हसून दाखवताना आतल्या आत तुम्ही किती तुटला आहात हे फक्त त्या स्वामींना ठाऊक आहे. तुम्हाला वाटतं की लोक तुमचा वापर करून घेतात, पण तुम्हाला हवं तेव्हा कोणीच सोबत नसतं. पण रडू नका, ज्याचे कोणी नसते त्याचे स्वामी असतात. आजची ग्रहांची चाल कितीही पालटली तरी स्वामींचा तुमच्यावरचा हात कधीच पालटणार नाही. ते म्हणतात, बाळा तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्या आयुष्यातील हे काटे मी स्वतः वेचून काढीन. आजचा हा कठीण काळ तुम्हाला संपवण्यासाठी नाही तर तुम्हाला सोन्यासारखं झळाळून काढण्यासाठी आला आहे. समारोप व अपील. भक्तांनो, वेळ कितीही कठीण असली तरी स्वामी सोबती आहेत हे विसरू नका. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ मनापासून भावला असेल तर तो तुमच्या मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून तेही सावध होतील. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया अशाच एका मार्गदर्शक व्हिडिओसह. तोपर्यंत स्वामींच्या नामात गुंग रहा. तर हे होतं आजचं राशी भविष्य. आणि हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा वेगळी असू शकते. त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. तुमचा आजचा दिवस सुखमय आणि प्रगतिकारक जाओ हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.